श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील. सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. सद्गुरू श्री सखाराम महाराजांच्या द्विशताब्दी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी महाराजांच्या पुनर्दर्शनाचा योग या ठिकाणी आला. नुकत्याच श्री समर्थांच्या चरणपादुका अंमळनेरमध्ये येऊन गेल्या. बऱ्याच जणांना त्याची कल्पना आहे. या ठिकाणी श्री समर्थ चरणपादुकांचा सज्जनगडचा प्रचार दौरा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंमळनेरला स्वामी महाराजांच्या चरणाचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य लाभत आहे. खऱ्या अर्थानं यावर्षी या ठिकाणी पादुका दौरा घ्यावा हा विचारही मनामध्ये नव्हता, परंतु देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, तरी मग सहजची स्वभावे कृपाळू देव. समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या संतांच्या मनामध्ये काय असतं ते आपल्याला नाही सांगता येत. आणि महाराजांच्या द्विशताब्दी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने समर्थांच्या चरणपादुका या ठिकाणी याव्यात ही कदाचित महाराजांचीच इच्छा असावी. आणि म्हणून योगायोगाने नंदुरबार आणि चाळीसगावच्या दौऱ्याच्या बरोबर अंमळनेरचा दौरा ठरला आणि प्रसाद महाराजांची, श्रद्धेय प्रसाद महाराजांची भेट झाली आणि महाराजांनी सांगितलं की समर्थांच्या चरणपादुका येत आहेत, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं आहे. आणि हा कार्यक्रम मला वाटते सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात होता आणि नंतर हा थोडासा पुढे वाढून एप्रिल महिन्यामध्ये आला आणि नेमक्या जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांतींच्या दिवशी या ठिकाणी समर्थांच्या चरणपादुका आल्या. आणि एक वेगळी परंपरा या दोन संप्रदायामध्ये या निमित्ताने जोडली गेली. खरं तर वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या दोन्ही संप्रदायांनी समाजाला उभं करण्याचं काम केलं आहे, समाजाला पुढं नेण्याचं काम केलं आहे, समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. तुकोबाराय असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, दोघेही एकाच काळातले आहेत. परंतु आपण मात्र या दोन संप्रदायाच्या मध्ये काहीतरी भिंत निर्माण केली आहे कारण नसताना. तसं बघायला गेलं तर सांगता येऊ शकतं की जन्मही एकेकाळी, नावातही रामनाम दोघांच्या. जन्मही एकेकाळी, नावातही रामनाम दोघांच्या, रामची आदी अंती म्हणून तुकाराम रामदासांच्या. तुकारामांच्या नावातही राम आहे आणि रामदासांच्याही नावातही राम आहे. दोघांचं कार्यही समाजाला पुढे नेणार आहे. आपण मात्र उगाचच कारण नसताना त्याच्यामध्ये संप्रदायाची भिंत उभी केली. आणि श्रद्धेय प्रसाद महाराजांनी या भिंती तोडण्याचं मोठं काम खूप मोठ्या प्रमाणावरती केलं आहे. श्री समर्थ जन्मचतुशताब्दीच्या निमित्ताने महाराजांनी श्रीमद ग्रंथराज दासबोध प्रकाशित केला मठातर्फे आणि 400 लोकांचं मोठं पारायण पंढरपूरमध्ये आयोजित केलं. आणि नुकतंच जवळपास 7,000 ते 8,000 लोकांचं औरंगाबादमध्ये भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम दासबोध पारायणाचा महाराजांनी केला. हे कुठेतरी पुन्हा एकदा दोन संप्रदायाचं जोडण्याचं एक केंद्र म्हणून आज अंमळनेर संस्थान आणि ही सगळी परंपरा या ठिकाणी काम करते. आणि म्हणून या खऱ्या अर्थाने एका वेगळ्या दिशेने हा सगळा प्रवास आपल्या सगळ्यांचा चालू आहे आणि आपल्या सगळ्यांचं महत् भाग्य आहे की या द्विशताब्दी सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता येतं. या कार्यक्रमांमध्ये आपण उपस्थित राहू शकतो. हे काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आपलं असल्याशिवाय हे शक्य नाही. या संतांच्या दरबारात आल्यानंतर आपली इच्छा, आपलं मागणं काय असलं पाहिजे या दृष्टीने आजचा हा आपला विचार आपल्याला करायचा आहे. समर्थांचं करुणाष्टक सगळ्यांना माहिती असेल. या करुणाष्टकातला हा श्लोक आहे. म्हणून करुणाष्टकातला एक अष्टक जे आहे, रघुनायका मागणे हेची आता,
या अष्टकातला हा एक श्लोक आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. संतांच्या दरबारामध्ये आल्यावर, परमेश्वराच्या दारी आल्यानंतर मागायचं काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याचदा आपण जातो, मंदिरांमध्ये जातो आणि आपल्याला व्यवहारातल्याच गोष्टी असतात ज्या आपण त्यांच्यासमोर मांडत असतो. परंतु संतांच्या दरबारात आल्यानंतर आपलं मागणं काय असलं पाहिजे, आपल्या आयुष्याचं कल्याण करणारं मागणं काय असलं पाहिजे, या दृष्टीने संत आपल्याला काही मार्गदर्शन करतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा अशी सुरुवात करताना समर्थ असं म्हणतात की काय काय तुझ्याकडून मला अपेक्षित आहे, तर तुझा योग हा मला सदा सर्वदा घडू दे. याच्यातला एक एक शब्द हा खूप खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. सदा. आपलं काम झालं की बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये कसं असतं की कामापुरता मामा, ताकापुरती आजी, जे काय आपल्या म्हणी आहेत जुन्या सगळ्या, की कामापुरत्या आपल्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाशी निगडीत असतात. काम झालं की तुझा माझा संबंध संपला. परमेश्वराशीही आपलं तसंच वागणं असतं, तसंच आपलं आचरण असतं की परमेश्वराकडं कधी जायचं, संतांच्या दरबारात कधी जायचं, मला अडचण आल्यानंतर. काहीतरी अडचण आहे, काहीतरी त्रास आहे, मग राम आठवतो, मग विठ्ठल आठवतो, मग संत आठवतात आणि मग आपण त्याच्या मंदिरामध्ये धाव घेतो, देवा मला आता वाचव, हे भलं मोठं संकट माझ्यावरती आलं आहे आणि आता मला पर्याय नाही. आणि मग तेव्हा आपली सगळी धाव जी आहे ती संतांच्या दरबारात, भगवंताच्या मंदिरामध्ये आपली चालू होते. परंतु तिथे गेल्यानंतर मग पुन्हा व्यवहारातल्याच गोष्टींचं मागणं आपलं त्याच्यासमोर गारणं, त्याच्यासमोर आपलं मांडणं चालू होतं. पण संतांच्या दरबारात जावं कधी, संतांच्या दरबारात मागावं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण नित्य म्हणत असतो. खरं तर आपल्या बोलण्यामध्ये त्या नित्य गोष्टी असतात. आपण हरिपाठ म्हणतो, त्याची समाप्ती करतो आणि काय मागतो, हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. मागत असतो आपण की देवा हेच दान माझ्या पदरात दे की तुझा विसर होता कामा नये. परंतु आपण परमेश्वराच्या आणि संतांच्या दरबारात त्याच वेळेला जातो जेव्हा मला काहीतरी अडचण आहे आणि मग त्या अडचणींचा पाढा त्याच्यासमोर वाचून बाहेर आल्यानंतर या देवाचा आणि माझा संबंध काही राहत नाही. कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा आपण उपस्थित असतो, परंतु ही आपली उपस्थिती केवळ बसण्यापुरतीच कदाचित आपली असते. करुणाष्टकातून समर्थ म्हणतात की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. इथे बसल्यानंतर मला वाटत असतं की अरे खरंच काहीतरी ऐकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी बदल घडला पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. परंतु कार्यक्रम संपला, कीर्तन संपलं, प्रवचन संपलं की आपण उठताना सुद्धा अंग झाडून उठतो. सगळी मातीसुद्धा इथली कुठे लागता कामा नये याची काळजी घेतो. सगळे कपडे झाडून झटकून आपण मंदिराच्या बाहेर जातो. मंदिरातली मातीसुद्धा आपल्याला लागता कामा नये याची काळजी आपण घेतो. मंदिरातली मातीसुद्धा आपल्याला लागता कामा नये याची जेव्हा काळजी घेतो तेव्हा विचारता हा फार दूरचा गोष्ट आहे. जे सांगितलेलं आहे ते किती आपण आपल्यामध्ये ठेवलं आहे याची सुद्धा आपल्याला काळजी नसते. आपण काय सोबत घेऊन जातोय हा सुद्धा विचार आपल्याला फार विचार करणारा लावणार आहे. चिंतनामध्ये, सद्गुरूंच्या श्रवणामध्ये आपण जात असताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे. मंदिरात गेल्यानंतर जर सुद्धा आपल्याला बाहेरच्या आपल्या चपलांचीच काळजी असेल तर इथं बसणं हे व्यर्थ आहे. इथे बसणं सुद्धा व्यर्थ. इथे आल्यानंतर माझं श्रवण मनन चिंतन काय असलं पाहिजे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. माऊली असं आपल्याला सांगून जाते की क्षणभर सुद्धा पुरेसा आहे. एक क्षण जर तुला मंदिरामध्ये देवाच्या दारामध्ये थांबता आलं, तुझं अस्तित्व ते तुला दाखवता आलं तर चारी मुक्ती तू साधू शकतोस.
आता आपण तर मंदिराचे उंबरे झिजवले, इतक्यांदा मंदिरात जातो, सकाळी जातो, दुपारी जातो, संध्याकाळी जातो आणि तासनतास मंदिरामध्ये घालवतो, मग आपल्याला का त्या मुक्ती प्राप्त होत नाहीत? आपण तर जाऊन जाऊन कितीतरी जुने मंदिरं बघा, त्याचे उंबरे सुद्धा झिजले, लोकांनी डोकं टेकून 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 उंबरे झिजले हो, परंतु आपल्या डोक्यामध्ये काही फरक पडला नाही. देवाचे पाय झिजले, त्याचे पायावर मस्तक ठेवून ठेवून ठेवून, परंतु माझ्या वृत्तीमध्ये काही बदल झाला नाही. का नाही झाला? माऊली म्हणतात ते शब्द खोटे आहेत का? मग देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. पण मग आपलं मंदिरातलं जाणं कसं आहे याचा विचार आपल्याला करणं भाग आहे. माऊली जे सांगते ते खरं आहे, शब्दन शब्द खरं आहे, परंतु आपल्याच वागण्यामध्ये कुठेतरी खोट आहे. आपलं जे जाणं आहे ना ते मंदिराच्या दारात आहे, बरं, देवाच्या दारात नाही आहे. आपलं जे जाणं आहे ना ते आपण मंदिराच्या दारात जातो, मंदिराच्या पायऱ्या चढतो. माऊली देवाच्या द्वाराशी म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. आपलं जे जाणं आहे ते मंदिरामध्ये आहे, परमेश्वराच्या या सगुण साकार रूपाशी आपण नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्याशी एकरूप होत नाही. मग भगवंताच्या दारामध्ये जायचं म्हणजे नेमकं करायचं काय? कुठे जायचं आहे? नेमकं साधायचं काय? मला तो क्षण साधायचा आहे, तो क्षण सोन्याचा करायचा आहे, माझ्या आयुष्य सुवर्णाचं बनवायचं आहे, तर नेमकं मला करायला काय पाहिजे? तर मला परमेश्वराच्या दरबारात जायचं आहे, मला संतांच्या दरबारात जायचं आहे. परंतु संतांच्या दरबारात जायचं म्हणजे नेमकं करायचं काय? भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज फार सुरेख शब्दामध्ये हे सगळं आपल्याला सांगतात की देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय आहे, कुठे जायचं आहे. भगवंताच्या दारात आपल्याला प्रवेश करायचा आहे, भगवंताकडे जायचं आहे, तर नेमकं करायला काय पाहिजे? भावार्थ रामायणामध्ये अयोध्याकांडामधला एक प्रसंग नाथ महाराज जेव्हा सांगतात, प्रसंग असा आहे की सुमंत मंत्री रामरायाच्याकडे निघालेत, रामरायाला भेटायला निघालेत आणि रामरायाकडे जाण्याचा मार्ग 2 ओव्यांमध्ये नाथ महाराज भावार्थ रामायणातून सांगतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाचं द्वार काय असलं पाहिजे ते सांगताना नाथ महाराज सांगतात की सुमंत मंत्री निघालेत आणि रामरायाला भेटायचं आहे, तर कसे चाललेत, कुठे चाललेत, त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये असं आहे. भावार्थ ते राजभुवन, रामराय जिथे राहतात ना ती जागा काय आहे? भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरे द्वार ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे. भगवंताचं दार, भगवंत ज्या ठिकाणी आहेत तिथे जायचं आहे, तर सुमंत मंत्र्यांना एक एक उंबरा ओलांडायचा आहे. ते उंबरे कोणते आहेत? भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरा द्वारवंटा ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिचे. चौथा दारवंटा ते मनन, पाचवा निजिध्यास जाण, सहावा ते वैराग्यपूर्ण, सातवा जाण साक्षात्कार. रामरायाला भेटायचं तर 7 दारांचा उल्लेख नाथ महाराज करतायत की कुठं जायचं आहे, परमेश्वराचं दार शोधायचं आहे ना, तर मग किती दारं मला ओलांडायची आहेत. आणि मग सुरुवात होते ती श्रवणापासून होते. पहिलं द्वार जे आहे परमेश्वराकडं जाण्याचं ते श्रवणाचं सांगितलं आहे. दुसरं साधन आहे, नित्यानित्य विवरण हे तिसरं आहे, चौथं मनन आहे, पाचवा निजिध्यास आहे, सहावा वैराग्य आहे आणि 7वं दार जे आहे ते साक्षात्काराचं आहे. 6 दारं पार केल्यानंतर आपोआप मला रामराय भेटणार आहेत आणि मग ही 7 दारं जेव्हा मला पार करायला येतील तेव्हा देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या.
आता आपण पहिल्या दाराचा विचार जरी केला तरी मला नाही वाटत आहे आपण ते द्वार ओलांडू शकू. श्रवण ऐकणं हे वाटतं तितकं सोपं आहे का हो? इथे बसल्यानंतर आपल्याला वाटत असतं की आपण प्रवचन ऐकतोय, काहीतरी कानावर पडत आहे, परंतु खऱ्या अर्थानं ते श्रवण होतं आहे का? माझं चित्त या ठिकाणी खरंच आहे का? हे तितकंच बघणं महत्त्वाचं आहे. हे दार दिसतंय तितकं सोपं नाही आहे. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये सांगताना सुद्धा भक्तीची पहिली पायरी सांगताना हेच म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण हे पहिलं द्वार. इतकं दिसतंय तितकं सोपं नाही आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा हे म्हणणं हे दिसायला ऐकायला फार सोपं आहे, परंतु ते श्रवण हे दिसतंय तितकं सोपं नाही. इथे बसल्यानंतर सुद्धा माझं मन या ठिकाणी असेल की नाही मला माहिती नाही. बऱ्याचदा इथे आपण यायचा प्रयत्न करतो, घरातून निघतो की चला आता कार्यक्रम आहे, 3:30 वाजता प्रवचन आहे, आणि मग उंबऱ्याच्या दारात आल्यानंतर वाटायला लागतं अरे आत AC किंवा आतलं ते काय कूलर आहे त्याच्यातच बरं वाटतंय, कुठं जा वाळवंटामध्ये उन्हाचं, तिथे इतकं गरम होणार, काय करायचं तिथे जाऊन? बघू संध्याकाळी, उद्या जाऊ, आहे 7 दिवस कार्यक्रम आहे, आज जाऊन काय करायचं? आज गेल्याने काय फरक पडणार आहे, उद्या जाऊ म्हणून दारात पाय ठेवणार, ते गरम पायरीवरचा पाय लगेच माणूस बाहेर काढून म्हणतो बरं आहे आतच थंड आहे, दुपारची वेळ आहे, कुठं आज इलेक्शन आहे, वोटिंगची सुट्टी आहे, आणायचं आज मस्त घरी झोपू, छान कूलर लावू, काय करायचं जाऊन? कार्यक्रम 7 दिवस आहे, उद्या जाऊ. आपला असतं ना असाच विचार असतो की आज करून काय करायचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्या उद्यावरती आपण ढकलत असतो. आज करे सो काय, आपल्या गोष्टी कल करे सो आज कर, आज करे सो आभी. करतो का हो तसं? मनात आलं की काय चला मंदिरात जायचं, सखाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं, हा नको नको जाऊ संध्याकाळी. पण 2:45 झालेत आणि विचार केला सिनेमाला जायचं की सगळं सोडतो आणि 3चा सिनेमा गाठायचा आहे म्हणून धावत सुटतो का नाही आपण? पण मनात आलं म्हणून महाराजांच्या दर्शनाला येतो का? मग म्हणतो अरे आत्ता 3च वाजलेत, बघू नंतर जाऊ संध्याकाळी. आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो की कल करे सो आज कर, आज करे सो. आपण व्यवहारात मात्र वागताना उलट करत असतो, आज करे सो कल कर, आज करे सो कल कर, कल करे सो परसो. का? कारण इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. मला वाटत असतं 100 वर्षाचं आयुष्य पडले ना माझ्याकडं, आज करून काय करायचं, उद्या करू. सगळ्या गोष्टी आजच करून काय करायच्यात, उद्या केल्या तरी काही फरक पडणार नाही वाटत असताना. सगळ्या गोष्टीला असं वाटत असतं आपण उद्या करू, आपल्याकडे इतकं आयुष्य पडलंय, इतकं अमाप आयुष्य, माझ्याकडे इतका वेळ पडलाय, आज जाऊन काय करायचं, उद्या करूया. व्यवहारामध्ये याच पद्धतीने आपलं आचरण चालू असतं. ज्या गोष्टी ऐकायसाठी मंदिरात जायचं आहे पण त्याला इतक्या अनंत अडचणी आपणच तयार करत असतो की संकल्प केला की लगेच विकल्प मनामध्ये उपस्थित आहे. मना सत्य संकल्प जीवी धरावा समर्थ म्हणतात, परंतु तो संकल्प जीवी धरत असताना इतके विकल्प मनामध्ये आहेत, इतके अनंत अडचणी आहेत, व्यवहारातल्या अनेक गोष्टी मला मागं खेचत असतात. मग जी माणसं मी माझी समजतो, आपली आपली समजतो, ती माझी माणसं सुद्धा मला ओढत असतात मागे, पाठीमागे. कुठे ओढत असतात? पुन्हा संसारामध्ये ओढत असतात. पुन्हा त्या जीवन मरणाच्या चक्रामध्ये मला गुंतवत असतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा 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 त्याच या जीवनचक्रामध्ये मला ओढतायत. आणि मग मी त्याच्यातच गुरफटत असतो. वाटत असतं कशाला आज जायचं, उद्या जाऊया, आज काही अडचण नाही, आज आपण छान राहू इथे. बघा, मनुष्य देवाच्या दर्शनाला जायचं असेल ना तर मुहूर्त शोधतो, पण सिनेमाला जायचं असेल तर वेळ काळ, अमावस्या, पौर्णिमा काही बघत नाही, निघतो. पण मंदिरामध्ये जायचं आहे, अरे मग दिवस चांगला आहे का, आज अमावस्या आहे का,
मग काय आहे का, कुठली तिथी, कुठले ग्रह ते चांगले आहेत का, मग आपल्याला बाहेर पाऊल टाकायचं कसं टाकायचं, डावं टाकू का उजवं टाकू, सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकत असतो, सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे धाव घेत असतो. आणि मग संत मला सांगतात, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. अरे प्रत्येक पाऊल जे परमेश्वराकडे जाणार आहे ना, त्याच्यासाठी वेळ काळ मुहूर्त बघायची अजिबात गरज नाही. तिथे जाण्याची माझी इच्छा हेच माझ्या दृष्टीने सुकृत असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने हा विचार जेव्हा माझ्या मनाशी आपण घट्ट जोडू ना, तेव्हा सदा सर्वदा योग तुझा घडावा. हा योग जो आहे हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपण व्यवहारामध्ये योगावरती फार भरोसा ठेवतो, प्रत्यक्ष योगाचा विचार करणं गरजेचं आहे. योग म्हणजे आपण जो करतो अष्टांग योग, तो योग नाही बरं का. हा जे आपण योगा डे साजरे करतो तो योग हा नाही. जो योग आपल्याला साधायचा आहे हा योग, याचा विरोधी अर्थ आहे वियोग. या योगाच्या विरोधी अर्थी जो योग शब्द आहे तो आपल्याला साधायचा आहे. वियोग म्हणजे दूर जाणं आणि योग म्हणजे जवळीक साधणं, हे लक्षात घ्या. वियोग म्हणजे दूर जाणं आणि योग म्हणजे जवळीक साधणं. सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणजे तुझ्याशी मला जवळीक साधता आली पाहिजे. तुझ्याशी माझी जवळीक जेव्हा मी साधू शकेन ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो योग माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा योग जो आहे हा बाहेरून कुठनं आणायचा आहे का, हा मला स्वतःला आणायचा आहे, मला स्वतःला सिद्ध करून घ्यायचा आहे. आणि तुझ्या कारणांसाठी माझा देह झिजावा असं समर्थ म्हणतात. तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्या कारणांसाठी. आता तुझं कारण म्हणजे कोणतं कारण आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताचं कार्य काय आहे? या धर्मसंस्थापनेसाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे. याच कारणांसाठी, देवकार्यासाठी, देशकार्यासाठी, धर्मकार्यासाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे. मला काहीतरी करता आलं पाहिजे याच्यासाठी मला तुझा योग हा घडला पाहिजे. आपण ज्या योगाच्या गोष्टी करतो या घरातल्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्याला असं वाटत असतं की माझे जीवलग, माझे आप्त हेच माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व आहे. माझं आयुष्य जे माझ्याकडे पडलेलं आहे ते माझ्या दृष्टीने सर्वस्व आहे. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्याच्या पाठीमागे आपण धावतोय ते हे टिकणार आहे का? धनानि भूमो पशपश्य गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धनानि भूम हे सगळं ज्याच्यासाठी आयुष्य झिजवतोय ना, पैसा मिळवण्यासाठी आयुष्य झिजवतोय, परंतु हा पैसा हा सगळा भूमीवरतीच राहणार आहे. दवाखान्यामध्ये पॉश 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जाऊन सोबत काही पैसे घेऊन जायचं म्हटलं वर जाताना तर जाणार आहे का मला सांगा? चितेवरती 5-50 लाख रुपये ठेवले तर आपल्यासोबत जाणार आहेत का वरती? हे जळून जातील, इथेच राहणार आहेत. माझ्या बँकेतले पैसे इथेच दुसरा कोणीतरी त्याचं उपभोग घेणार आहे, मला प्राप्त होणार नाहीत, मला ते साधता येणार नाही आहेत. परंतु तरीही माझं आयुष्य मी ते मिळवण्यासाठी खर्च करतोय. धनानि भूमौ पशपश्य गोष्ट, सगळं धन पशुधन सगळं इथेच राहणार आहे, गोठ्यात राहणार आहे, माझ्यासोबत येणार नाही. भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने, जिच्यावर प्रेम करतो, जिला आपलं समजतो, ती पत्नी जी आहे ही कुठपर्यंत मला साथ देणार आहे? तर घराच्या दारापर्यंत, उंबऱ्यापर्यंत मला साथ देणार आहे. आता आपल्या फ्लॅटमध्ये उंबरेच नाहीत ही भाग सोडा, आता आपणच आपली लक्ष्मण रेषा पुसून टाकली आहे म्हणून. परंतु पूर्वी घराना उंबरे होते, या घराच्या दारापर्यंत पत्नी आपल्याला साथ देते आहे. ज्यांना आपण आपलं म्हणतोय ते आपली सगळी मंडळी, आप्तजन स्मशानभूमीपर्यंत आपली साथ देणार आहेत.
जो देह ज्याला मी पालन पोषण करतोय, सगळी फेअर अँड लवली चोपडून चोपडून त्याला 60-70 वर्ष उभं केलं आहे, दिसलं नाही पाहिजे, काळे केस सुद्धा दिसले, ते पांढरे करताना होताना लगेच त्याला कलप लावतो आपण की नको. हा देह ज्याच्यावरती मी अत्यंत प्रेम करतोय, हा देह परंतु मला साथ कुठपर्यंत देणार आहे, ते फक्त चितेपर्यंत साथ देणार आहे. आणि मग चितेतून पुन्हा वर कोण जाणार आहे, तर कर्मानुगो गच्छती जीव आहे का. मी केलेलं कर्म, या कर्माचं फल जे आहे तेवढंच माझ्या फक्त सोबत जाणार आहे, माझ्या साथीला राहणार आहे. परंतु हा विचार मला करत असताना वयाची 50-60 वर्ष झाली तरी कळत नाही आहे. माझ्या शास्त्राने आम्हाला सांगितलं की 50 वर्षानंतर दर 5 वर्षांनी शांती सांगितली आहे. ही शांती म्हणजे मी एक आनंदाचा क्षण म्हणून साजरा करतोय, परंतु या 55व्या वर्षी, 60व्या वर्षी, 65व्या वर्षी मला माझं शास्त्र, माझा धर्म असा सांगतो की अरे वयाची 50 पूर्ण झाली, 55 संपली, 60 संपली, आता कुठेतरी मार्गाला लागलं पाहिजे. दासगणू महाराज फार सुरेख शब्दामध्ये वर्णन करतात. केसांनी बघुनी वयास आपुले, कृष्णत्वही त्यागिले, लक्षावे विषयासना म्हणून ते चक्षुही मंदावले. ताठा टाकून वाकली बघतनु सर्वास बंदावया, चित्ता सोड आता तरी चिडचिडी शोभेन जियावया. महाराज असं म्हणतात की माझं शरीर सगळ्यात पहिल्यांदा सांगतं की तू उतार वयाकडे झोकायला लागलाय. सगळ्यात पहिल्यांदा मला कोण सांगतं, माझं वय झालंय, माझे केस. केसांनी बघुनी वयास आपुले, कृष्णत्वही त्यागले. केस जे आहेत ना ते पांढरे व्हायला लागतात सगळ्यात पहिल्यांदा. कधी? उतार वयाकडे झुकल्यानंतर माणूस. आता आपलं उतार वय 70 वर्षानंतर चालू होणार असेल तर काही इलाज नाही, परंतु साधारणतः 40-45 वर्षानंतर हळूहळू हळूहळू शरीर त्याचे रंग बदलायला लागतात, केस रंग बदलतात आणि सांगतात की बाबा रे प्रपंचातनं आता बाहेर पड. दुसरं काय होतं, आपले डोळे कमजोर होतात. 40 वर्षानंतर एक दागिना लागतो आपल्याला, 40शी लागते. डोळे आपल्याला सांगतात की बाबा रे आयुष्यातनं या सगळ्या भोगातून दृष्टी बाजूला काढ आणि परमेश्वराच्या चरणाशी लाव. परंतु मी मात्र पुन्हा चष्मा लावून पुन्हा त्या विषयोभोगांमध्येच अडकलेला आहे. शरीर काही कालांतरानंतर ताठ असलेली पाठ वाकायला लागते, ती सांगते की अरे बाबा आता झुकलं पाहिजे संत दरबारामध्ये, संतांच्या चरणाशी वाकलं पाहिजे, इथे बसलं पाहिजे. इथली जी धूळ आहे ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. परंतु मला वाटत नाही आणि मग स्वतः शरीर झुकतंय, वागतंय, पण तरीही माझ्या वृत्तीमध्ये बदल नाही आहे. आत्ता सोड चिडचिडी जी आहे, जी शोभेन जी यावया. महाराज म्हणतात अरे 60 शांत 75 झाली तरी जरी मी अजूनही त्या प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये अडकत असेन तर यापेक्षा माझं दुर्दैव ते कोणतं नाही. संत दरबारामध्ये या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना मला हेच तर करायचं आहे की इथे येऊन मागायचं काय त्याच्याकडे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. परमेश्वराकडं माझं हेच मागणं असलं पाहिजे. च फार महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टींचं आपलं मागणं जे आहे ते दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं, असं नाही आहे. मला हेच पाहिजे, दुसरं काही नको आहे. हेच दान दे, हेची दान दे गा, हेच पाहिजे, दुसरं काही नको आहे. परमेश्वराकडून मला मागणं काय पाहिजे, तर तुझा योग माझ्या आयुष्यामध्ये अखंड असला पाहिजे. हेच माझं मागणं आहे, दुसरं माझं काही मागणं नाही आहे. परमेश्वराच्या या दरबारामध्ये संतांच्या चरणी मला लीन होताना हेच मागता आलं पाहिजे. या व्यवहारातल्या या सगळ्या प्रलोभनांपासून मला मोकळं कर. या सगळ्या नात्या गोत्यांमध्ये मी अडकलं आहे, परंतु हे अडकणं हे माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्याचं कल्याण करणारं नाही आहे. कुठेतरी पुन्हा पुढच्या या सगळ्या व्यवहारांमध्येच अडकून पुनरपि जननम पुनरपि मरणमच्या पुन्हा दुष्टचक्रांमध्ये मला नेणार आहे. भाऊसाहेब पाटणकरांची एक छान कविता आहे.
या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आपले आप्तेष्ट आपल्याशी वागत असतात आपल्याला त्याची कल्पना आहे. कफन माझे दूर करुनी पाहिले मी बाजूला, कफन माझे दूर करुनी पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला. एखादी व्यक्ती गेल्यानंतर काय घडतं हा प्रसंग भाऊसाहेब पाटणकर त्यांच्या कवितेतून वर्णन करताना म्हणतात, कफन माझे दूर करुनी पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला. पाहुनी माझेच आसू धावले गालावरी, जन्मभर हासून मी रडलो मेल्यावरी. आयुष्यामध्ये ज्यांना आपण आपलं म्हणतोय ना, ती आपली सगळी मंडळी किती आपली आहेत हे सांगणारी ही कविता आहे. ही लेकरं बाळं सुनं नातवंड ही जी आहेत ही फक्त तुमच्याकडे काहीतरी अपेक्षेने तुमच्याशी तुमचा व्यवहार चालू आहे. परंतु आज आपण बघतो की 50-55 वय झालं की आईबाबांना आपण वृद्धाश्रमात पाठवतो का, तर माझा 1 BHK फ्लॅट 2 BHK झाला पाहिजे, एक रूम मोकळी झाली पाहिजे. आहे ना, हे व्यवहारात चालू आहे, हे व्यवहारामध्ये घडतंय. ज्यांच्यावरती आपण ज्यांना आपलं म्हणतोय, ज्यांच्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतोय, हीच मुलं बाळं माझ्या उतारवयामध्ये मला अडचण समजायला लागतात. कफन माझे दूर करुनी पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला. पाहुनी माझेच आसू धावले गालावरी, जन्मभर हासून मी रडलो मेल्यावरी. मेल्यावरी मी एकदा परतून आलो घरी, मेल्यावरी मी एकदा परतून आलो घरी, तीच होती दार अन तीच होती ओसरी. मेल्यावरी मी एकदा परतून आलो घरी, तेच होते दार अन तीच होती ओसरी. होती तिथे तसबीर माझी, होती तिथे तसबीर माझी, भिंतीवरी त्या टांगली, खूप होती धूळ अन कसर होती लागली. होती तिथे तसबीर माझी, भिंतीवरी त्या टांगली, खूप होती धूळ अन कसर होती लागली. पाहुनी मी अदृश्य हाती, पाहुनी मी अदृश्य हाती, तसबीर नेली उचलुनी, सांगतो याची तिथे चर्चा हिना केली कुणी, सांगतो याची तिथे चर्चा हिना केली कुणी. खऱ्या अर्थानं जीवन असं आहे, तुमची तसबीर तुम्ही गेल्यानंतर भिंतीला टांगतील, पण थोडे दिवस नंतर म्हणायला लागतील, अरे आपल्या हॉलचा शो जातोय, काढून टाका. आई वडिलांचे फोटो काढून टाका, संतांचे फोटो काढून टाका, माझा ड्रॉइंग रूमची शोभा जाती आहे, काढून टाका. सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे, काहीतरी वेगळं चित्र पाहिजे, चायनीज घंटा पाहिजे, पण आई वडिलांचे संतांचे फोटो नको तिथे. अडचण होती, अडगळ होती आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी कळेपर्यंत माझं आयुष्य संपत आहे. ह्या सगळ्या गोष्टी कळायला माझ्या वयाची 60-70 वर्ष पूर्ण होतात, आणि मग लक्षात येतं ज्यांच्यावर मी भरोसा ठेवला ते आपले नाही आहेत. आणि मग समर्थ म्हणतात, संतांच्या दरबारात जायचं आहे, भगवंताच्या द्वारात जायचं आहे, त्याचं द्वार शोधायचं आहे, त्याचे चरण शोधायचे आहेत. तर सुरुवात कधीपासून झाली पाहिजे? प्रभाते मनी रामचिंतित जावा. आयुष्याची जी सुरुवात आहे ना, प्रभात समय आहे ना, तेव्हा रामचिंतन जर घडलं तर आयुष्य सोन्याचं होणार आहे. प्रभात समय हा फक्त सूर्योदयानी आणि सूर्यास्तानी माझी संध्याकाळ हा विषय हा खूप वेगळा आहे. संतांना सांगायचं आयुष्याची प्रभात शोध, तुझ्या जीवनाची प्रभात शोध. आणि जीवनाची प्रभात जेव्हा माझी मंगलमय होईल ना, तेव्हा माझा शेवट तितकाच आनंदमय होणार आहे. संतांच्या या दरबारामध्ये येऊन मला साधायचं काय आहे, त्यांच्याकडून मागायचं काय आहे, तो मागण्याचा हक्क मला जेव्हा प्राप्त होणार आहे, जेव्हा मी त्याचा बनेन. आपल्याला समर्थ भक्त बनायचं आहे, आपल्याला महाराजांचा सद्गुरूचा भक्त बनायचं आहे, तर मी सद्गुरूंचा भक्त आहे असे म्हणणारे लाखो मिळतील. मी देवाचा भक्त आहे, मी सद्गुरूंचा भक्त आहे असे म्हणणारे लाखो मिळतील. सद्गुरूंनी हा माझा भक्त आहे असं म्हणणं, या दृष्टीने आपलं आयुष्य झालं पाहिजे. हा माझा भक्त आहे, हा माझा दास आहे, हा माझा सखा आहे, हा माझा आहे असं संतांनी म्हटलं पाहिजे, असं देवानी म्हटलं पाहिजे. त्या दृष्टीने जेव्हा माझं आचरण होईल ना, ते माझ्या दृष्टीने जीवनाचं सुखरूप ठरणार आहे. आणि या दरबारामध्ये येऊन
संतांच्याकडे मागणं जे मागायचं आहे ते हेच मागायचे, देवा तू माझा झाला पाहिजेस, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तू माझा झाला पाहिजेस, तुझ्यापासून मला काही नको आहे, तुझ्यापासून मला काही नको आहे, तू माझा जेव्हा होशील तेव्हा हे मागणं जे आहे हे थांबणार आहे. तो चिंता घेणारा तोच आहे, तोच सगळं बघणार आहे. मला काय पाहिजे, मला काय नको याची काळजी जेव्हा तो स्वतः घेईल तेव्हा आपलं आयुष्य हे सुखाचं नक्कीच नाही का होणार. या संतांच्या दरबारामध्ये आपणा सर्वांच्या हृदय सिंहासनावरती असणाऱ्या परमेश्वराला वंदन करतो. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रद्धेय महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. गणेश्वर शास्त्री या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या चरणी वंदन करतो. आणि आजची प्रवचन सेवा 4:10 चालू झाली आहे, 5:10 झालेत. या ठिकाणी विरामतो. महाराजांची कृपा आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे, म्हणून या ठिकाणी प्रवचनाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. महाराजांचे पुन्हा एकदा चरण दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी आला. हे खऱ्या अर्थानं जीवनाचं सुकृत आहे. या जीवनाच्या सुकृताला कायमस्वरूपी उराशी बाळगून सांभाळून या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री सखाराम महाराज की. सज्जनगड श्री समर्थ रामदास स्वामी समाधी संस्थान, श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराजांचे वंशज श्री भूषण स्वामीजी महाराज यांनी आज या ठिकाणी येऊन सद्गुरू श्री सखाराम महाराजांच्या चरणी आपली वाक्पुष्पसेवा समर्पित केली. मी श्री महाराजांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद देऊन आणि त्यांचा सन्मान करा. त्याचप्रमाणे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज संस्थान मकरंदवाडी इथून हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे हे या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान याचे ते अध्यक्ष आहेत. या ठिकाणी त्यांनीही वरती व्यासपीठावर यावं, महाराजांनी त्यांचाही सन्मान करावा अशी विनंती करतो. हरिभक्तपरायण श्री संजय महाराज धोंडगे मकरंदवाडी यांचाही सन्मान पूज्य श्री महाराजी संस्थांच्या वतीनं करतायत.